नमस्कार. महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण ज्या पद्धतीने रानामध्ये अस्सल चवीचं वांग्याचं भरीत तयार करून खाल्लं जातं, त्याच पद्धतीचं वांग्याचं भरीत घरच्या घरी कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर रानामध्ये बनवल्या जाणाऱ्या वांग्याच्या भरताची चव खरंच काहीतरी वेगळी असते आणि हे जर भरीत तुम्ही एकदा जरी घरी बनवून खाल्लं तर नक्कीच तुम्ही या भरताची चव पुन्हा विसरणार नाही आणि तुम्ही याच पद्धतीने वांग्याचं भरीत नक्कीच करून खाल. तर अशा पद्धतीने छान रानातलं वांग्याचं भरीत तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा. तर इथे अस्सल चवीचं वांग्याचं भरीत तयार करण्याकरिता सगळ्यात आधी तर आपल्याला छान असं प्युअर भरताचं वांगं घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी इथे छान असं मोठ्या आकाराचं वांगं छान निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे सगळ्यात आधी या वांग्याला आपल्याला छान अशा मोठ्या मोठ्या आणि अगदी लांबसडक अशा मध्यभागीपर्यंत याला अशा चिऱ्या मारून घ्यायच्या आहे. त्यानंतर आता याच्या आतमध्ये आपल्याला अगदी कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि यासोबतच काही लसूणीच्या कळ्या सुद्धा आपल्याला याच्या मध्यभागी अशा बोटाच्या मदतीने छान अशा फसून घ्यायच्या आहे. त्यानंतर आता या वांग्याला बाहेरून तेल न लावता चमच्याच्या मदतीने याच्या आतमध्ये अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं तेल छान असं टाकून घ्यायचं आहे. म्हणजेच यामुळे वांगं सुद्धा अगदी लवकर छान शिजून तयार होतं आणि एकदम मौसूत असं हे वांगं आपलं शिजून तयार होतं. आता हे सगळं झाल्यानंतर गॅसवर आपल्याला हे वांगं अलटून पलटून छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे हे वांगं छान शिजवून घेतलं. वांगं छान थंड करून घेतलं आणि त्यानंतर याची सालं आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. तर भरताचं वांगं या पद्धतीने भाजल्यामुळेच हे वांग्याचं भरीत चवीला एकदम असं भारी बनून तयार होतं. आता इथे सगळ्यात आधी सालं काढून झाले. त्यानंतर आता हे वांगं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, कारण कधी कधी यामध्ये कीडसुद्धा लागलेली असतात. तर अशा पद्धतीने बघा हे वांगं अगदी छान असं आहे, कारण मी हे वांगं खूप छान असं निवडून घेतलेलं होतं आणि यामध्ये ज्या काही आपण लसूणीच्या कळ्या व यासोबतच मिरची घातलेली होती ती सुद्धा यामध्ये छान अशी शिजलेली आहे. आता रईने वगैरे याला मॅश न करता बघा अशा पद्धतीने छान सुरीच्या मदतीने याला असं कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने याचा आपल्याला खिमा असा तयार करून घ्यायचा आहे. यासोबतच तुम्ही इथे वांग्याची क्वालिटी बघू शकता, छान अगदी पांढरं शुभ्र असं शिजून तयार झालेलं आहे. आता इथे सगळ्यात आधी भरीत तयार करण्याकरिता मी इथे कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला भरपूर असं जिरं घालायचं आहे. आता जिरंसुद्धा यामध्ये छान फुलल्यानंतर यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. आता बरेच जण वांग्याचं भरीत तयार करत असताना आलं व लसूणची पेस्ट यामध्ये टाकतात, पण हे न टाकता अशा पद्धतीने छान भरपूर अशा लसूणीच्या कळ्या तुम्ही कट करून घ्या बारीक बारीक व त्या तुम्ही यामध्ये टाका. यासोबतच चवीनुसार भरपूर अशा छान अशा कट केलेल्या हिरव्या मिरच्या यासुद्धा टाका आणि यामध्ये छान अशा परतून घ्या. यासोबतच एक छान मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा सुद्धा घालून घ्या आणि याला सुद्धा छान अगदी मऊ पडेपर्यंत परतून घ्या. आता हे सगळं यामध्ये अगदी हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी मध्यम असा पिकलेला टोमॅटो अशा पद्धतीने छान लांब लांब असा कट करायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये टोमॅटो घालत असताना अगदी खूप जास्त पिकलेला घालू नका, अशा पद्धतीने अगदी मध्यम पिकलेला टोमॅटो तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता इथे बघू शकता छान असं मी इथे परतून घेतलं. सगळे जिन्नस मी इथे हे एकजीव होईपर्यंत परतून घेतलेले आहे. आता यामध्ये जे आपण वांगं शिजवलेलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर रानामध्ये तयार केल्या जाणाऱ्या किंवा रुडगा पार्टीमध्ये तयार केल्या जाणाऱ्या भरतामध्ये सहसा हळद, धनिया पावडर आणि यासोबतच मिरची पावडरसुद्धा यामध्ये टाकलं जात नाही. अशाच पद्धतीने छान अगदी असं हे पांढरे शुभ्र तिथे भरीत तयार केले जातात आणि म्हणूनच हे भरीत खायला खूप जास्त चवीला अप्रतिम लागतं. यामध्ये कुठलेही मसाले राहत नाही आणि अगदी हे साध्या सोप्या पद्धतीने छान असं भरीत बनवून तयार होते. आता इथे बघू शकता छान असा याचा आपण खिमा करत ह्या भरताला छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मी इथे चवीनुसार सुद्धा टाकून घेणार आहे. तर मी इथे अगदी एकाच वांग्याचं इथे भरीत तयार केलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मी इथे मीठ टाकून घेणार आहे आणि इथे बघू शकता छान असं कडेकडेने तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता मीठ टाकल्यामुळे मी हे भरीत पुन्हा असं छान मिक्स करून घेणार आहे आणि यासोबतच पुन्हा 1-2 मिनिट हे भरीत छान असं शिजवून घेणार आहे. भरीत थोडा वेळ छान असं अगदी मिडियम गॅसवर शिजवून घेतल्यामुळे जो काही पाण्याचा अर्क असतो वांग्यामध्ये तो सुद्धा यामधून पूर्णपणे निघून जातो आणि अशा पद्धतीने छान असं अगदी चवीला अप्रतिम लागणार
लागणारं भरीत बनून तयार होते। आता इथे बघू शकता छान असं कडेकडेने तेल सुटलेलं आहे आणि ते भरीत असं छान शिजून तयार झालेलं आहे। आणि भरीत शिजत असताना मध्यंतरी आपल्याला अशा पद्धतीने छान हे हलवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता छान अगदी असं मस्त भरीत इथे शिजून तयार आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे छान बारीक कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता कोथिंबीर टाकल्यानंतर हे भरीत पुन्हा मस्त असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे वांग्याचं भरीत अगदी रानामध्ये ज्या पद्धतीने तयार केलं जातं किंवा रोडगा पार्टीमध्ये ज्या पद्धतीने तयार केलं जातं त्याच पद्धतीने मी इथे हे भरीत तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे। आणि हे वांग्याचं भरीत तुम्ही कशाही सोबत खा, इतकं चवीला अप्रतिम बनून तयार होते की तुम्ही हे वांग्याचं भरीत कशाही सोबत आणि कसंही खाऊ शकता। तर रानामध्ये तयार केल्या जाणाऱ्या वांग्याच्या भरताची तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।